आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. रासायनिक शेतीच्या वाढत्या वापरातही धुळे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वेगळी वाट निवडली आहे. साक्री तालुक्यातील जैताणे येथील दुर्लभ दयाराम सेंद्रिय शेतीचा यशस्वी आदर्श निर्माण केला आहे. गेल्या 10 वर्षांपासून ते नैसर्गिक शेती करत आहेत. त्यांच्या शेतातील विषमुक्त बाजरीला महाराष्ट्रभरातून मोठी मागणी आहे. उत्पादक ते थेट ग्राहक असा विश्वासाचा प्रवास त्यांनी उभा केला आहे. रासायनिक खतांना आणि विषारी कीटकनाशकांना त्यांनी पूर्णपणे रामराम ठोकला. मातीचे आणि माणसाचे आरोग्य जपण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. पत्नी संगीता जाधव यांच्या साथीने त्यांनी हा प्रवास सुरू ठेवला. त्यांच्या शेतात विविध सेंद्रिय पिकांचे उत्पादन घेतले जाते. खपली, सोनामोती, बन्सी आणि चंदोसी गव्हाचे उत्पादन त्यांनी घेतले. यासोबतच तूर, कांदा, लसूण, भुईमूग, कापूस आणि शेवग्याचीही लागवड केली जाते. पावसाळी रानभाज्यांचेही उत्पादन ते घेत आहेत. मातोश्री राधाई सेंद्रिय कृषी केंद्राच्या माध्यमातून अन्नधान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते. मधमाशी पालन आणि गोपालनासोबतही त्यांनी जोडधंदा म्हणून स्वीकारले आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. त्यांच्या प्रयोगातून अनेक शेतकरी प्रेरणा घेत आहेत. नैसर्गिक शेतीचा संदेश ते सातत्याने देत आहेत. त्यांच्या कार्याची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. त्यांना विविध संस्थांचे 20 पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या प्रगतील शेतकरी पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि कृषी विज्ञान केंद्र धुळे यांनीही त्यांचा सन्मान केला आहे. दैनिक दिव्य मराठीचा कृषीरत्न पुरस्कारही त्यांच्या नावावर आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या यशामुळे जैताणे गावाची ओळख राज्यभर पोहोचली आहे. सेंद्रिय शेतीतून आरोग्यदायी अन्न निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प कायम असून त्यांची शेती आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. विषमुक्त अन्न, निरोगी जीवन आणि शाश्वत शेतीचा संदेश ते देत आहेत. दुर्लभ जाधव यांची यशोगाथा खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, निजाम.